दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चौक कर्जत रस्त्यावरील टूथ माउंटन रिसॉर्ट येथे घरगुती वापराचे 7 सिलेंडर पकडण्यात आले असून त्यावर जप्तीची कारवाई खालापूर महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप आणि पुरवठा अधिकारी मनोज पवार यांनी केली. परिसरातील हॉटेल, ढाबे, छोटे हॉटेल व्यावसायिकांचे ढाबे दणाणले आहेत. सध्या खाद्यपदार्थ बनवण्यासाठी गॅस सिलेंडर तुटवडा जाणवत असून त्याचा परिणाम छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिक यांना होताना दिसत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये गेले काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला असून जनता आता गॅसवर आहे. याचा जास्त फटका खाद्यपदार्थ बनवणारे छोटे व्यावसायिक यांना बसताना दिसत असून ग्रामीण भागातील चहा, वडापाव विकणारे यांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त होणार आहे. यातच मोठ्या हॉटेलधारकांनी गॅस सिलेंडर याचा साठा करून ठेवल्याची माहिती समोर येत असून खालापूर तालुक्यातील मौजे हातनोली येथील चौक कर्जत रस्त्यावर ट्रूथ माउंटन रिसॉर्ट हातनोली हे हॉटेल असून रिसॉर्ट चालक विनय राजेश कुमार चव्हाण राहणार कर्जत याने अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवला होता. गॅस सिलेंडर टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी पुरवठा निरीक्षक मनोज कुमार परशुराम पवार, मंडळ अधिकारी माणिक सानप यांना बेकायदेशीर घरगुती व बेकायदेशीर जादा सिलेंडर वापरणारे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित अधिकारी यांनी टूथ माउंटन रिसॉर्ट येथे पाहणी केली असता त्यांना हॉटेल व्यवसायासाठी घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे टूथ माउंटन रिसॉर्टच्या चालकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 3 भारत पेट्रोलियम व 4 हिंदुस्थान पेट्रोलियम यांचे आहेत असे 7 घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. एवढे घरगुती सिलेंडर त्याच्याकडे कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक प्रभारी विशाल पवार करीत आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.